झी 24 तास एक पाऊल पुढे। गगन नारंगच्या कामगिरीमुळे सर्वत्र जल्लोष करण्यात येतोय। मुंबईतही नारंगच्या ब्रॉन्झ मेडलचा जल्लोष करण्यात आला। आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी घेतलेला या संदर्भातला आढावा। नेमबाज गगन नारंगच्या ब्रॉन्झ पदकाचं सेलिब्रेशन करण्यासाठी दादरला अनेक युवा नेमबाज जमलेले आहेत। ते सेलिब्रेशन करताना आपण बघू शकताय। सर, मला सांगा, तुम्ही गगन नारंगच्या यशाचं वर्णन कसं कराल? गगन नारंगच्या यशाचं वर्णन अप्रतिम असं करता येईल आणि भारताला मिळालेले हे पहिलं मेडल आहे म्हणजे ऑलिम्पिकमध्ये। त्याच्यामुळे अशी आशा करतो की पुढे आपल्याला प्रत्येक इव्हेंटमध्ये मेडल मिळेल अशी आशा करतो। तू हे जे गगन नारंगचं यश आहे याचं सेलिब्रेशन काय करणार आहे? तुझे काय प्लॅन्स आहेत? सर्वप्रथम तरी गगन नारंगला त्याच्या ब्रॉन्झ मेडलबद्दल हार्दिक अभिनंदन। आणि आज आम्ही इथे सर्व जमलेल्या मित्रांना घेऊन आज आम्ही संध्याकाळी एक छोटीशी पार्टी आयोजित केलेली आहे इथे रेंजवर आणि आम्ही खूप धमाल करणार आहोत। आणि अजून या पदकामुळे आम्हाला गगन नारंगकडून या दुसऱ्या 2 इव्हेंटमध्ये पण पदकाची आशा उंचावलेली। आपण बघू शकता इथे पेढे वाटून आणि तिरंगा फडकावून इथे सेलिब्रेशन संधी आपल्याला मिळू शकेल का? नक्कीच 2 इव्हेंट बाकी आहेत, त्याचे दोन्ही मेन चांगले इव्हेंट आहेत त्याच्याकडे आणि त्याचं खूप त्याच्याकडनं अपेक्षा आहेत आम्हाला की तो नक्कीच पुढे अजूनही मेडल्स आपल्याला मिळतील भारताला आणि आपण त्याच्याकडनं खूप चांगल्या अपेक्षा करू। गगन नारंगला तुम्ही कशा पद्धतीने काँग्रेस आणि सेलिब्रेशन त्याचं कराल? 3 cheers for गगन नारंग। आपण बघू शकता युवा यंगस्टर मध्ये गगन नारंगच्या या मेडल्समुळे कसं आनंदाचं वातावरण आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मुश्ताक सह मेघा कुचिक, मुंबई। गगन नारंगच्या या यशानंतर संपूर्ण भारतामध्ये सेलिब्रेशन सुरू आहे। मुंबईतलं सेलिब्रेशन आपण पाहिलेलं आहे। या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। विश्वजित आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत। विश्वजित, आणखी 2 मेडल्सची जी आहे अपेक्षा गगनकडून असणार आहे, काय होणार? निश्चितच गगन 3 पोझिशनचा पण चांगला शूटर आहे। आता त्याच्याकडे 2 इव्हेंट आहेत, प्रोन आणि 3 पोझिशन। प्रोन मध्ये मात्र त्याच्यापेक्षा खूप चांगले नेमबाज आहेत, त्यामुळे तिथे आपण अपेक्षा करणं रिअलिस्टिक होणार नाही। जर तरी सुद्धा त्याच्यात आहेत, कॅपॅसिटी आहे, कदाचित त्यांनी आता जे दडपण होतं ते आज दडपण संपलेलं आहे। एक पदक जिंकणं, आजपर्यंत गगनने सगळे टायटल्स जिंकलेले आहेत। तो वर्ल्ड चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आहे, म्हणजे वर्ल्डचे सर्व टॉप फायनलिस्ट एका स्पर्धेत खेळतात आणि त्याच्यामध्ये जो प्रथम येतो त्याला ते टायटल मिळतं। ह्याच्या आधी अंजली भागवतला ते मिळाले आणि गगन नारंगला बँकॉकला मिळालं होतं। त्याचबरोबर तो वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे, एकदा नव्हे तर चक्क 2 वेळा 600 पैकी 600 गुण मिळवले होते, म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप त्याच्याकडे आहे। सर्वच टायटल जे मोठे कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, जे काय आपल्या एका भारतीय खेळाडूला जिंकण्याची इच्छा असते ते सगळे त्यांनी पुरे केले होते। उरलं होतं ते फक्त ऑलिम्पिकचं पदक। आज ह्या ऑलिम्पिकच्या कांस्य पदकाने त्यांनी त्याचंही खातं खोललेलं आहे। त्यामुळे आता ते एक दडपण, एक प्रेशर असतो की आपल्याला हे साध्य करायचं, अजून आपल्याला मिळालं नाही, ते मात्र आता संपलंय। त्यामुळे पुढच्या त्याच्या इव्हेंट्समध्ये तो खुलून खेळेल, त्याचं जे आउट परफॉर्मन्स असेल ते येईल आणि त्यामुळे 3 पोझिशन जो त्याचा चांगला इव्हेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक पदक मिळण्याची आशा नक्कीच बाळगायला हरकत नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।